पुढची बातमी. सत्ताधारी आणि पोलीस प्रशासन गुन्हेगारी कमी झाल्याचे दावे करत असताना सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. गेल्या 8 दिवसात पुणे जिल्ह्यामध्ये महिला आणि मुलींवर अत्याचाराचे 6 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे समोर आलेत. एनसीआरबीच्या अहवालात मुंबई महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित असल्याचं समोर आलंय. सुसंस्कृत महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय पाहूया. संस्कृतीचं माहेरघर म्हणवणारं पुणे आता नराधमांचा अड्डा बनतंय की काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. गेल्या 8 दिवसातल्या घटनांची साखळी पाहिली तर लक्षात येईल की पुण्यात ना महिला सुरक्षित आहेत ना छोट्या मुली. गेल्या 8 दिवसात पुणे अक्षरशः हादरलंय. 29 एप्रिलला प्रेयसीचं लग्न ठरल्याच्या रागातून प्रियकरानं धारधार शस्त्रानं तिची हत्या केली. त्याच दिवशी मुळशीत आईस्क्रीम विक्रेत्यानं एका गतिमंद मुलीचा विनयभंग केला. 1 मेला नसरापूरमध्ये 65 वर्षीय नराधमानं चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. 5 मेला सोरतापवाडीमध्ये 2 नराधमांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केले. त्याच दिवशी पुणे शहरातल्या पर्वतीमध्ये 9 वर्षाच्या नातीवर सख्ख्या आजोबांकडून अत्याचाराचा प्रयत्न झाला. हे कमी होतं की काय म्हणून 7 मेला गणेश पेठेत 11 वर्षाच्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न झाला. गेल्या 8 दिवसात पुण्यात महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या 6 गंभीर घटना घडल्या आहेत. बरं, या घटना त्या आहेत ज्या उजेडात आली आहेत. पुण्यातील या घटना केवळ गुन्हेगारी नाही तर ही एक सामाजिक विकृती आहे. बेटी बचावचा नारा देणाऱ्या सरकारला गेल्या 8 दिवसात पुण्यात ज्या घटना घडलेल्या आहेत ती एक चपराक आहे. आता पोलीस आणि प्रशासनाने जर योग्य ती कठोर पावले उचलली नाहीत तर पुणे तिथे काय उणे हे फक्त गुन्हेगारांबाबतच खरं ठरेल. खरं तर सध्या जी पुण्यात परिस्थिती आहे ती परिस्थिती फक्त पुण्यातच नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचं आणि मुलींचं जगणं सध्या नरकासमान झालंय. एनसीआरबीच्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्र महिलांवरच्या अत्याचारात देशात 2ऱ्या क्रमांकावर आहे. पण पुण्याच्या या ताज्या घटनांनी राज्याच्या सुरक्षिततेच्या दाव्यांमधली उरली सुरली अब्रू वेशीवर टांगली आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार महिलांवरच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात 2ऱ्या क्रमांकावर आहे. पण पुण्याची वास्तव स्थिती पाहिली तर दर 2 दिवसाला पुण्यात एक गंभीर गुन्हा घडतोय. लहान मुलांवरच्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचं प्रमाण पुण्यात वाढलंय. पुण्यात दर 8 दिवसात 4 चिमुकल्यांचं शोषण केलं जातंय. पुण्यासारखी स्थिती मुंबईत देखील पाहायला मिळतेय. एनसीआरबीनं प्रसिद्ध केलेल्या 2024च्या आकडेवारीनुसार मुंबईत महिलांवरच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिल्लीनंतर मुंबईचा देशात 2रा क्रमांक लागतो. मुंबईत महिलांवरच्या अत्याचाराचे 6000 पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले आहेत. महिलांवरच्या अत्याचारांमध्ये देशात मुंबई 2ऱ्या स्थानी आहे. मुलांवरच्या अत्याचाराचे 3374 गुन्हे नोंदवले गेले आहेत. मुलांवरच्या अत्याचारात सुद्धा मुंबई देशात 2ऱ्या स्थानी आहे. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं असून 4939 गुन्हे नोंदवले गेले आहेत. मुंबई शहर सायबर गुन्ह्यांमध्ये आघाडीवर असल्याचं दिसून आलंय. तर आर्थिक गुन्ह्यांमध्ये 7771 प्रकरणांची नोंद झाली असून यातही मुंबई देशात 1ल्या क्रमांकाचं शहर ठरलंय. मुंबई पुण्यासारखी शहरं गुन्हेगारीनं होरपळत असताना राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात आत्महत्यांचं तांडव सुद्धा सुरू आहे. विशेषतः विवाहित पुरुषांच्या आत्महत्येची आकडेवारी मन सुन्न करणारी आहे. महाराष्ट्रात 22,704 आत्महत्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 22,704 जणांनी आत्महत्या केल्या असून देशात सर्वाधिक आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. आत्महत्यांमध्ये विवाहित पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे. तर कौटुंबिक वादातून पुरुषांच्या आत्महत्यांचं प्रमाण अधिक असून 7,873 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत संतापजनक आहे. राज्याच्या पोलीस प्रशासनानं आता केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कारवाई करून महिलांना सुरक्षिततेची खात्री द्यायला हवी.
केवळ गुन्हे नोंदवले म्हणजे पोलिसांचं काम संपत नाही, तर गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरला आहे का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.